संताची पायी हा माझा विश्वास. संताच्या पायावर विश्वास का ठेवायचा आहे? जसा संसारामध्ये नवऱ्याचा बायकोवर विश्वास आहे. बायकोनी स्वयंपाक केला की नवरा 3 टाइम खातो का नाही? विश्वास आहे. आणि तिच्या मनामध्ये जर आलं तर टाटा मिडा जर टाकला तर काय होईल? काय होईल? मग हा विश्वास परपंचामध्ये आहे. तसा विश्वास इकडे संताच्या पायावर असणं महत्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात. तर का विश्वास ठेवायचा आहे? विश्वास हा शब्द फार अमौलिक आहे, फार मोठा आहे. जसं माणसाला जगण्यासाठी 3 गोष्टी लागतात: पाणी, अन्न आणि हवा. पाण्याशिवाय माणूस 10 दिवस जगू शकतो, अन्नाशिवाय माणूस 25 दिवस जगू शकतो, पण श्वासोश्वासाशिवाय 1 क्षणही जगू शकत नाही. तसं वारकरी संप्रदायामध्ये विश्वास हा सर्वात मोठाचा आहे. त्याच्याशिवाय माणूस जगत नाही. विठाला या वरामध्येही तसंच आहे. व्यवहारामध्ये पहा, तुम्ही एखाद्याला पैसे दिले आणि त्याने टाइमला नाही दिले की विश्वास त्याचा गेला. तो पुन्हा डबल आला तर त्याला तुम्ही देता का पैसे? हा विश्वास आहे. हे लय मोठा विश्वास आहे. म्हणून हा विश्वासाला तडा न जाता कामा नाही. मग आपण जीवनामध्ये कसं वागायचं? मग संताच्या पायावरच का विश्वास ठेवायचा आहे? मग संत कुठे नेतात? संत आपल्याला घेऊन जातात कुठं? आपल्या जीवनाची नैया जिथं तरते ना, हा भवसागर आपण जिथं तरून जातो ना, तिथं हे संत आपल्याला नेत असतात. येण्याची पण ते चालू जातात. म्हणजे त्या मार्गानं, ज्या संतांच्या मार्गाने जर आपण चाललो तर आपण 100% त्या पैलतीराला गेल्याशिवाय राहणार नाहीत. कोणचं पैलतीर? आपण जगतोय कशासाठी? आपण या संसारामध्ये आहेत कशासाठी? हे भागवत लावलंय कशासाठी? कशासाठी? आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी. पण उद्धार सोडा मायबापानो, संतावरच विश्वास ठेवा कोणच्या हेच मिळ लागना. आमचे कपडे कोणचे आणि आमचे लपडे कोणचे हेच आम्हाला कळना. कोण्या बाबावर विश्वास ठेवा? अरे का लय संत झाले आता. पोटासाठी संत झाले करीत बहुत, झाले करीत बहुत. पोटासाठी संत झाले या कलियुगामध्ये भरपूर झाले मायबापानो, पोटासाठी. पण या समाजासाठी असे होऊन गेले, त्यांचं नाव आहे भगवान बाबा. आजही आमच्या टेकडीवरती शांतीब्रह्म नवनाथ बाबा, यांना बाबा म्हणावं. आम्ही बाबा नाहीत, आमचे लय अवघड काम आहे. आमच्यात तर असं झालं आता का तुम्हाला सांगायची गरज नाही. पण हा विश्वास आमच्या सारख्यावर नाही, पण भगवान बाबावर तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे का नाही? अरे भगवान बाबानं, तुम्हाला माहिती मी कोण होतो? बऱ्याच लोकांना माहित असं, मी कापसाचा एक व्यापारी होतो. आमच्या गावाची आणि भगवान बाबाची ओळख नाही, पाळख नाही, काही नाही. पण योगायोगाने ओळख आली. बाबाला आशेने असं काका ह्या गोष्टीला सगळे साक्षी आहेत. आणि बाबाने सांगितलं तुमच्या गावची जर दुर्दशा घालायची असेल ना, तर तुम्हाला काय करावं लागेल? यज्ञ करावं लागेल. मग यज्ञ करायच्या आधी महिनाभर रामायण लावावं लागेल. म्हणले वाचीन कोण? आमच्या गावामध्ये वाचणार कोणी नाही. भगवान बाबानं माझ्याकडे हात केला आणि रामायण 1 महिना मी वाचलं. आणि त्या बाबामुळं आज मी महाराष्ट्रभर फिरतोय. हे कृपा माझ्या भगवान बाबाचे. विठाला म्हणून त्या संताच्या पायावर मार्ग लावून गेले आदी, मार्ग लावून गेले आदी.
मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. पहा, आपल्याला जीवनाचा जगण्याचा मार्ग दावून गेले संत, आणि त्या मार्गावर आपल्याला चालायचंय, त्यांच्या विश्वासावर पाऊल ठेवून आपल्याला चालायचंय. हे झाले संत. पण घरामध्ये एक असा संत आहे की त्या संताशिवाय जगामध्ये दुसरं कोणीच नाही. कोण असेल बाबा? कोण आहे? मावशी? आई. आई ही सगळ्यात महत्वाची एक संत आहे घरामध्ये. आणि त्या आईवर विश्वास जर मुलाने ठेवला ना, तर जीवनामध्ये त्या मुलाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण ठेवतेत का आईच्यावर विश्वास मुलं? बरं, ठेवते किती? 21 वर्षापासून ठेवते. पुन्हा बोला की, ठेवतेत का? बाळ्या तू असं नको करू, बाळ्या करणार बरं का. अरे ज्या घरचा बाप ब्रिलियंट आहे, ज्या घरची आई शार्प आहे, अशा घरामध्ये लेकर बाबा चांगले जन्माला येतात बरं का. नाहीतर आई बसली मोबाईल खेळत टिकटॉक वर, आणि बाप येऊन येऊन येणार कोण? अरे काय मग त्याच्या घरी कोण येईन जन्माला? कृष्ण परमात्मा येईन? कोण येईन त्याच्या घरी? त्याच्या घरी कोण? आदल बेवडा कुठं बराशीत पडला. अरे बाबा, लेकराला जागेवर वळण लावण्याचं काम संत म्हणजे ती आई करणार आहे. आईचं ऐकलं पाहिजे. आई जीवनामध्ये गुरु आहे, संत आहे. तिन्ही रूपामध्ये आई ही भरून पावलेली, आणि आईनं मार्गदर्शन केलं की पोरगा बराबर चालतो. पण आईचं ऐकत नाही. ठीक आहे, नाही ऐका, विषय नाही, तेवढं नाही आपला. पण ज्यांनी आईचं ऐकलं तो कृत कल्याण झाला. क्लास 1 अधिकारी झाले काही काही. पण जो आईचं ऐकतच नाही, आता तर ऐकायचं सोडा बाबा. अशी फॅशन आली आता गावामध्ये. हर एक पोराकडे मोबाईल आहे बरं का. मोबाईल चांगलाही आहे आणि वाईटही तेवढा आहे. पोरं काय करते? पहारावर येते, मारतीच्या पबजी लावणार, आणि काय करणार? काय करणार बाळ्या? मार 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 मार, आला 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 मार. हे रात्री झोपीत बसणं. तर काही काही पागल झाली, पागल मोबाईल मध्ये. अरे ह्यांच्या झिंज्या कशा, ह्यांची हेअरस्टाईल. अरे हेअरस्टाईल नाही बदलायची, आपल्या डोक्याची हेअरस्टाईल बदलायची आपल्याला. ह्या डोक्याची हेअरस्टाईल बदलली ना, तर क्लास 1 क्लास 2 असा अधिकारी माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. जरी नाही झाला तरी आमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जर तिकडं कोण्याच मापात नाही बसला, तर मग तुम्हाला सांगतो एक पॅन्ट अशी वर करणार, सायकलला 2 पोथडे बांधणार. भांगारवाले भांगारवाले भांगारवाले, अशा अवलादी जन्माला येते. त्याला आई ब्रेन लागते, बाप शार्प लागतो, रामनामाचा जप लागतो. आणि घरामध्ये रोज आईनं तुळशीची पूजा करणारी लागते. आणि ती माता चांगल्या लेकराला जन्माला घालते. कोणत्या चांगल्या लेकराला? अरे घरामध्ये पोटी फळे रसाळ गोमटी. पोरगा असा जन्माला यावा आपल्या घरी की भारत देशामध्ये कुठेही गेला का काका, त्यांनी घोरपडी सारखे असे पाय रवले पाहिजेत, पाय. आणि गावात आला का तर राजहंसासारखा चालला पाहिजे. गावातल्याने विचारलं पाहिजे कोणाचा पोरगा चालतो इकडे.
असं आपल्या पोरानं वागलं पाहिजे. त्याला बापही तसा स्टँडर्ड लागतो, आई तशी असणारी स्टँडर्ड लागते. तेव्हा असा मुलगा आपल्या पोटाला जन्माला येतो. काही काही पोरं तर असे आले जन्माला आता बाबा, इतकी चडी घालणार, मोबाईल घेणार आणि गावामध्ये ये बुलेट चालू करणार, ठय 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 मारत तारे माणसं दिसले की केक केक वा केक केक वा. काय वाहनेर जन्माला आली वाहनेर. याच्यासाठी घरामधला संत महत्वाचा आहे, आई महत्वाची आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरीच वाट देवा, दयाचा हरीच वाट देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरीच वाट देवा, दयाचा हरीच वाट देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अरे मुलगी जन्माला जर आली तर ती 42 कुळीचा उद्धार करते मायबापानं. मुलगा जरी जन्माला आला, अब्दुल कलाम सारखा मुलगा जन्माला यावा, देशाचं नाव रोशन. प्रतिभाताई पाटील हे तर सोडा, आत्ता होऊन गेले. शिवाजी महाराजासारखा माणूस, छत्रपती संभाजी महाराजासारखा माणूस, काय काय कार्य केलं त्यांनी आपल्यासाठी. आणि आपण त्यांची जयंती आली की काय करतो, काय करतो जयंतीमध्ये पोरांनो, काय करतात, डीजे लावतात डीजे. आणि त्याच्यावर गाणं काय लावतात, शांताबाई. इकडून तिकडं तिकडून इकडं, कशाला ती शांताबाई इकडे. अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की अंगावर काठा उठला पाहिजे. आणि गावामध्ये देणग्या जमा गोळा करता तुम्ही, डीजे लावता बरं का. बरं डीजे लावला तर लावला, त्याच्यावर गाणे कोणचे लावता बरं. गाणे सोडा, डीजे लावायचा कशासाठी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतीचं राज्य तयार करून दिलं आपल्याला, कसं वागावं हे करून दिलं. मग ते सोडून आपण दुसरेच कुठाने करतो. अरे तुम्हाला जयंती साजरी करा, अशी करा की घरावर आपल्या दिवाळी सारखे दिवे लागले पाहिजेत बरं का. आणि गावामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने अन्न छत्र चाललं पाहिजे. त्या दिवशी अन्नदान झालं पाहिजे. ते जर नाही झालं तर एखाद्या गरीब घरामधली मुलगी, तिचं लग्न जवळ आले, तिच्या अन्नदान उठवा त्याच्यामध्ये सामायिक. पण ही शिवाजी महाराजाच्या देणगीमध्ये जयंतीमध्ये डीजे आणि नाचकाम हे बंद करा. शिवाजी महाराजाचं स्वराज्य आजही आहे आणि उद्याही आहे आणि कालही होत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की. जेवला नाही काय तुम्ही, काय केलं पंक्ती नाही तर उद्यापासून करायचं का सुरू. बरं पंक्ती करून तरी काय करायचंय बरं का. आमची तर परवा दिवशीच पंगत झाली, एकादशीचे बारस. एक जण होता घांग्या, बसला आपलं जेवायला. कोणाचे रे बारस, मला तुला काय करायचंय. अरे होत नसेल तर करू नाही, मला झालंय तरी काय बाबा तुला. अरे शिरा फिरू तुला तोंडात. शे धोरणबाज माणसं आहेत बाबा. आणि आता आमची तर काय झालं माहिती का, आमच्या सभ्यात तर आता तू बाबू महाराजाला माहिती, शिरा नो अलाउड असं बॅनर लिहून ठेवावं लागतं आम्हाला. शिरा नाही, कारण याच्या तोंडात घास फिरत. मग बरं का गुलाबजामुची पंगत असावा. अरे कोणाची रे पंगत,
चला 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 लवकर चला, पुकारले आता, पुकारले, झाला काय की भागवत, चला चला चला. रानात घेणारे सगळे अशी बसते ते. मग गुलाबजामुची पंगत, मग कसे करणार, आपलं जप असतो ना, हरे राम हरे राम, मग असं म्हणणार हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण मोठ्याने बरं का. आणि शिरेची असली हरे राम हरे राम हरे राम. आणि ते गुलाबजामुच्या पंक्तीमध्ये बसलेला असा घांग्या बरं का. वाढना नाही नाही, मालकाने दोनच सांगितलं, त्या बापाची पंगत आहे काय, मग ना तू दिसा नाही तुला अशी. हो लय कलाकार मूर्ती म्हणून पंक्ती घालायचं वेळ अवघड झालं बाबा. आताच काकाने सांगितलं म्हणले कोणातरी महाराजांनी टीका केली पंक्तीवर, त्यांनी पंगतच द्यायची सोडून दिली. विठाला विठाला म्हणून आपल्याला या संसारामध्ये आणि या जीवनामध्ये संतांच्या पायावर विश्वास हा महत्वाचा आहे. कुणी ठेवला संतांच्या पायावर विश्वास? हा, अरे ज्या शबरी मातेचं लग्न होतं आणि त्या शबरी मातेच्या लग्नामध्ये जेवण्यासाठी काय मेजवानी होती मायबापानं? काय होतं जेवायला? आणि बोकडच लोय माहिती हो ह्यांना बरं का. वा 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 वा, कांदा आणला नाही का सांगा तुम्ही, माळे राव वा 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 वा, आपल्या जातीचे धीर राव बरं का. असे माणसं असावं जीवनामध्ये बरं का. हाड नाही वाटलेलं काकाचं म्हणा म्हणले मग आहे का नाही. मी म्हणलं नाही हो काका, हाड नाही वाटलेलं माझं, ते आमचा भाऊ खातोय का, आता आमचाच बाजार हेच करा, तुम्हाला तरी काय सांगावं. विठला विठला आपलं कुठं चाललं होतं? शबरी माता. शबरी. तुम्हाला कोण बोलत आहे का, ते काय होते काय, हे जागे आहेत का नाही बघा लागते ना. नाही ना, मग त्यांच्यासाठीच आहे, आपल्यासाठी काय आहे इथं होय. आणि शबरी मातेचं लग्न आहे मायबापानं, आणि शबरी मातेच्या लग्नामध्ये मेजवानी म्हणून बोकड, कोंबड्या, क्वॅक 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 क्वॅक, उलटे टांगलेल्या असे, काय त्यांचा आकार बाबा बाबा, हे सगळ्या भरलेल्या कोंबड्याच्या टेम्पोवर एकावर एक कोंबड्या आल्या की वरणी टापकन खाल्लीवर, वरले गेले की टापकन खाल्लीवर, अशा भरलेल्या कोंबड्या जमिल्या. कुठे कुठे जमिले? लागणार. कुठं सासरी कोंबड्या कुठं? हा घ्या लग्न आता घरी त्याच्यामुळे तर माग बसली. म्हणले हाताने याच्या बशी न ग बाबा, हे आपला भराडा करून टाकीन सगळा, त्यामुळे माग बसले. अशा कोंबड्या आणल्या मेजवानी. शबरी मातेनं विचार केला, माझ्या लग्नामध्ये एवढी, माझ्या एकटीसाठी एवढी हत्या होत असेल पशुची, तर हे लग्न करण्याचा अर्थच काय आहे? आपण नाही केलेलं बरं लग्न, असा शबरी मातेने विचार केला. पण या कलियुगामध्ये बरं का दामची दबी आहे कधी कधी. आता आमच्या पोराचं दुखायला लागलं एक दिवशी बरं का काका, पोरच, आणि म्हणले आणा बोलून. म्हणलं कोणाला? म्हणले जाणत्याला. आणला जाणता, जाणता आणला, त्याच्या अंगात आलं. आता यांच्या अंगात कसं येतं हेच कळत नाही बरं का. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केली, त्यांच्या अंगात याय ना बरं का. आणि आम्ही एवढे खाक झालो, आडो आडो खाक झालो, आम्हाला एके दिवशी दिसला नाही बरं का. आणि यांनाच कसा दिसला हेच मिळला का ना. 4-4 दिवस आंघोळ्या करीत नाही तर ही जाणती. आणले गावात, अळण त्याच्या अंगात. आणि आमच्या गावातला आमचा आसाराम भाऊ म्हणून माणूस आहे, ते म्हणले बसा म्हणले यांच्या पुढं. म्हणले देवा काय? म्हणले 4 पायाचं. म्हणले 4? मग मी म्हणलं असं 2 पायाचं म्हणा ना, खुनीला असं 2 पायाचं म्हणा, खर्च झेपत नाही, 2 पायाचं म्हणा. ते म्हणजे नाही 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 नाही, हे चालत नाही, देवाला खात नाही ते. काय अवघड आहे. आणि ठरलं ते बरं का, ठरलं काका. म्हणले आता या शुक्रवारी आपलं करून टाकू. आता शुक्रवारी ठेवलं कार्यक्रम. बरं कार्यक्रम ठेवल्यावर याला आमंत्रण सांगायला सांगितलं एक जणाला बरं का, आमंत्रण.
मग ते आमंत्रण कसं असतंय माहिती का? इकडे लग्नाचं आमंत्रण कसं असतंय? वारकाने सांगितल्यावर आवतने आवतने चुलबत असंच आहे. हा असंच आहे का? आणि मग ह्याच देत का कंदुरीचं बोकड्याचं सगळ्याला चुलबत आहे. म्हाताऱ्या मसुबादी आता का ऐकलं का कसं असतंय? अय सासरे बा कसं असतंय? हा 4-5 माणसाचा टोळका असावा आणि त्याच्यामध्ये आपला एखादा मित्र असावा. काय अरे काय तरी अरे इकडे बाबा लय अर्जंट काम आहे म्हणजे काय आमंत्रण तिकडं कुठं म्हाताऱ्या मसुबत आहे का नाही? असंच आहे का? का असं सांगत आहे मोठ्याने लग्नासारखं? हा आणि जात एकटं जात नाही काका त्याची जंग धुवून जाते घांगे पुन्हा बरं का? मग जाते एकाच्या खिच्यात 50 आणि एकाच्या खिच्यात 100-150 रुपये. ते मध्ये 50 मी पेट्रोल टाकतो गाडीत आणि 100 आपल्या गाडीत 2 जण टाकू जाते टाकते. उन्हाचा पारा असतो हा बरं का आहे का नाही? उन्हाळ्यातच कार्यक्रम असते ते सगळे. उन्हाचा पारा आमचा भाऊ कसा हसतोय बाबा. भावाला बेकार झालं. अरे कस बाबा आवडच आहे. हा वास आले होतो उडी तर हा टाणकन अवघड आहे अवघड. आणि गेलेले मोटरसायकल बसून बसून गेले तर बऱ्याच लांब गेले झाली ना का गाडी पंक्चर पिंपळण्याच्या मागच बळच ढकलीत नेली. पंक्चरवाला सापडला तर म्हणले पंक्चर काढलं त्यांनी पंक्चर. म्हणले पैसे ते म्हणले पैसेच नाही आता राहिले. त्यांनी घेतली गाडी लावून पुन्हा हे पायीच गेले. पायी गेले तर तिथं गजा असते माहिती का तुम्हाला? लय अवघड. आत्ता मग काकानी सांगितलं ते लोळत गावचं प्रकरण हे होता त्याच्यामध्ये. हा म्हणले आम्ही गेलो होतो मोठं लढू होतं म्हणले. आणि काय येताना म्हणले काय भेटलंच नाही. तसे 3 जण गेले बसले पंक्तीत ज्या पाहुण्याने सांगितलं त्या पाहुण्याच्या पंक्तीत बसले. 3ऱ्याच पाहुण्याच्या कंदुरीत बसले तर बसले यांना नुसतं रसबडच भाड ही मरणाची झुललेले काढलं. म्हणले आता गाडी कुठे आपली आता मध्ये बा तिकडच लावलेली ना पुन्हा पाय अशी बेजारी. विठाला अरे इकडे या महाप्रसाद खा. हे महाप्रसाद जर जीवनामध्ये खाल्ला ना तर तुमचे लेकर वारकरी संप्रदायाचे पाईक नाही जरी झाले तरी वांग मार्गाला लागणार नाहीत एवढी ताकद याच्यामध्ये आहे. विठ्ठला आणि मग शबरीच्या लग्नामध्ये ही सगळी मेजवानी जमली आणि शबरी मातेनं विचार केला की आपल्याला नाही करायचं लग्न. अरे आपल्या लग्नामध्ये एवढ्या पशुहत्या होत असतील तरी नाही केलेलं बरं. आणि शबरी मातेने विचार केला आपण पळून जावं. शबरी मातेने पळ काढला. आपल्या एकटीमुळे एवढे निष्पाप प्राणी जर मरण पावत असतील तर आपण इथून पळून गेलेलं बरं. शबरी माता पळून गेली आणि भिल्ल जातीचे लोक तिला बघू लागले. लपली कुठं? एका मेलेल्या उंटाच्या सापळ्यामध्ये. दुर्गंध सुटलेली उंटाची तरी त्याच्यामध्ये लपली. कारण का? तिला तिच्या जीवाचं कृत कल्याण करून घ्यायचं होतं. त्या भगवंताला आपल्या डोळ्यानं पाहायचं होतं. म्हणून किती अंगावर हिग्न आली संकट आली तरी सोसायची ताकद तिच्यामध्ये देवानं प्रेरणा दिली. देह जावत वारा पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव देह जावत वारा पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी
सत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव. मनामध्ये भाव धरलेला आहे. बघायचंय आपल्याला त्याला. कोणाला बघायचंय? कोणाला बघायचंय? भगवंताला बघायचंय. त्या विराट रूप आपल्याला चाखायचंय. शबरी मातेने मनामध्ये निश्चय केलेला आहे. आणि भिल तिला जागोजाग पाहतात. 4-5 दिवस पाहिलं काका, सोडून दिलं. शबरी माता निघाली वनामध्ये. आणि वनामध्ये गेल्यानंतर मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जातीये. आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर म्हणते, गुरुदेव मला त्या देवाला पाहायचंय. आणि तो देव कुठं भेटत? शबरी मातेला मातंग ऋषी सांगतात, हे आई, एक ना एक दिवस जगाचा मालक तुझ्याकडे येणार आहे. मग काय करावा लागल? तर काहीच करू नको मा. आणि मातंग ऋषी निघून गेले. आणि शबरी माता काय करते माय बापानो? काय होतं शबरी मातेकडे? काय होतं? मोबाईल होता, पिझ्झा होता, बर्गर होतं, आलू मटर होतं, टमाटा चटणी होती. काय होतं? होतं काय संसारामध्ये? काय होतं बाबा? श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम. श्रीराम जय राम, जय जय 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 राम. बोलो श्रीराम जय राम, जय जय राम. 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 बोलो श्रीराम जय राम, जय हो. बोलो श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. राजा राम 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 सीता राम राम 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 राम. बोलो श्रीराम जय राम, जय जय राम. बोलो श्रीराम जय राम, जय जय राम. जय जय राम, जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की आवाज आला. आणि मग शबरी मातेच्या मनामध्ये तपश्चर्या होती. जीवनामध्ये तपश्चर्या केल्याशिवाय कुठलं फळ भेटत नाही माय बापानं. आपलं गज असतं बरं का. आषाढी वारी आली की गेला पंढरपूरला, आला माळ घालून, बरं दिगून माळ घाला, आला आला लागला भावाचे बांध कोरायला. असली आपली तपश्चर्या बाबा. शबरी माता शोकांतिका नाही. मातंग ऋषी रोज सरोवराचं स्नान करण्यासाठी जात असताना सगळं आश्रम आणि वाट जेवढी जाणारी ऋषीला तळ्यापर्यंत तेवढं झाडून काढत होती. एवढी तपश्चर्या केली. आणि एक दिवस कोण आलं तिच्याकडे? आज मेरे राम जी का वाह. आवन होगा, सबर के कुटिया में पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा, सबर के कुटिया में पावन होगा. आज मेरे राम जी का आज
आलं शबरीकडं? आलं कोण? कोण आलं? साक्षात जगाचा बाप त्या ठिकाणा आला. मग देवाकडं आपण जायचं का देवाने आपल्याकडे यायचं? सांगा की. हा? ओय ओय, देवाने आपल्याकडे यावा का आपण देवाकडे जावं? अरे देवानं आपल्याकडे यावं, बरोबर आहे का नाही? आपला सकाळचा हरिपाठ कसा असतो? हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. चहा टाकला का? पाप्याचा बाप कुत्रे आले कुत्रे. अरे का हरिपाठ? अशाने देव येईन का तुमच्याकडं? बरं देव येईल पण त्या बतीरायाची सेवा करा ना. बाप्याचा बाप त्या त्याला भाजी आणि दुरुडी भाकर ठेवली आणि ती घेऊन खा. मी चालले देवाला. अरे काय देव? अशाने देव येईन का? नाही. तपश्चर्या काढावं लागते, जीवनामध्ये वागावं लागतं. तसं शबरी माता वागली आणि विश्वास कुणावर ठेवला? अभंगाचं संताची ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास. संताची विश्वास ठेवला संताच्या पायावर म्हणून प्रभू रामचंद्र त्याच्या कुटियामध्ये आले. मायबापानं मातंग ऋषीच्या पायावर विश्वास ठेवला, बरोबर आहे का नाही? म्हणून तर देव शबरीकडे गेले. हा विश्वास महत्वाचा आहे. तसं तुमचा आमचाही विश्वास आपल्या आईवर आणि संतावर जर ठेवला ना, तर त्या देव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला देव किती दयानिधी आहे, किती कृपाघन आहे. याचं उदाहरण जर सांगायचं म्हणलं ना, कृपाळू उदारा माझा कालेश्वर. कृपाळू उदारा माझा कालेश्वर. कृपाळू उदार माझा कालेश्वर. कृपाळू उदार माझा कालेश्वर. दया नमस्कार वारंवार. दया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा कालेश्वर. कृपाळू उदार माझा कालेश्वर. दया नमस्कार वारंवार. दया कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर. किती कृपाळू आहे देव, किती दयाळू आहे देव. पहा, एक असा संत होऊन गेले, त्या संताचं नाव आहे नरसिंह मेहता. नरसिंह मेहताच्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर लेक सासरी गेली आणि बऱ्याच दिवसानं
त्या मुलीला डोहाळे लागले मायबापानं. डोहाळे जेवण घेऊन जातो ना हा मुलीला, डोहाळे जेवण. बरं आता डोहाळे जेवण नाहीच म्हणल्यानंतर आताच्या या कलियुगामध्ये जर विचार करायचं म्हणलं तर किती न्यावं लागेल. फॅशन आली का नाही आता, बरोबर आहे का नाही. मोठा कार्यक्रम करावं होतो, बरोबर आहे का नाही. पण पूर्वी 400 वर्षापूर्वी काळ हालाकीचा होता आणि काळ सुसंस्कृत होता, बर का. हालाकीचा जरी असला पण सुसंस्कृत माणसं होती. कार्यक्रम जरी करायचा म्हणलं तर संस्कृतीप्रमाणे करायचा. आता कार्यक्रम असा आलाय, हो, मुलीच्या लग्नाला पत्रिका वाटीते आणि संध्याकाळच्या लग्नाचा टाइम देते आणि दुपाराच लग्न लावते. माणसं नसते जेवायला बोलवायची का. ती सप्तपदी आली आता. लग्न संध्याकाळी निसत्या मंगल अष्टिका म्हणायची, शेवटची मंगलच म्हणत नाही बामन. मी म्हणलं हे घोळ तरी नेमका काय गड्या. ते मला दुपाराच लग्न लागलं, मग माणसं आहे का नुसते जेवायला बोलले का, यांना भेटत नव्हतं का घरी. अशी संस्कृती आपली बिघडून टाकली, संस्कृती राहिलेली नाहीये. रामायणामध्ये सांगितलं, आता आपलीकडं फॅशन आहे, पत्रिकावर अशी टीप असते बरं का, अशी टीप लिहिते, लग्न वेळेवर लागलं जाईल. काय लग्न वेळेवर लागलं जाईल. पण मी तर म्हणतो आपल्या या मराठा समाजामध्ये असं लिहावं, लग्न परण्यावाल्याच्या मनावर लागलं जाईल. बरोबर आहे का नाही. ते खैरेन बांडेन त्यांचा धिंगाणा, अरे काय, अरे एवढं म्हणतं रामायण सांगतं. प्रभू रामचंद्राला 6 सेकंदाचा उशीर झाला, 14 वर्षे 14 दिवसाचा वनवास झाला. मग मुहूर्तच काढायचंय कशाला, बाम नाकून बेमुदत मुहूर्त कवा लग्न लावा. आणि एवढ्या पत्रिका आणि एवढ्या खर्च काय करायची गरज. ही संस्कृती राहिलेली नाही माय बापानं. आणि ते हळदीचा कार्यक्रम अर्धवर अर्ध रात्री जाते बाबा. काय अवघडच काम झालाय. आता आमची तर लग्न आहे बरं का, आमच्या पुतण्याचं, त्या नवरीच्या साड्या एकडं वरमायच्या साड्या जास्ती, यांचाच पोळा भरलाय. काय अवघड आहे असा अवघड कार्यक्रम. संस्कृती राहिली नाही का, पूर्वीसारखं राहिलं नाही. तुमच्या काळामध्ये किती दिवस हळदी होत्या हा 7 दिवस. काकाची किती दिवस होती इकडे हा बाबा बघा, काकाची 5 दिवस हळद, 7 दिवस. आणि आता जर तेवढे दिवस ठेवले तर हाणामारे होते का नाही. हा? लग्न मोडते, लग्न मोडते. मग ही संस्कृती राहिलेली नाही, आपल्याला लांबवायचं नाही. ही संस्कृती राहिलेली नाही. आणि ढवळे जेवणाचा कार्यक्रम, नरसी मेहताची परिस्थिती हालाकीची आहे. गरीब माणूस, नेण्यासाठी काही नाहीये, घ्यायला रुपया खिशामध्ये नाहीये. मग आता जायचं कसं. नरसी मेहताची पत्नी म्हणते, अहो आपल्याला उद्या जायचंय, काहीतरी बाजार केला पाहिजे. नरसी मेहताच्या डोळ्यातून पाणी येतं. अगं तुला तर माहिती आहे आपला संसार हा फाटका तुटका आहे, काय घेऊन जाऊ आपल्या पोरीला. अरे आपण जर मायबाप गेलोत ना तर ती नुसती आपल्याकडे बघितलं त्याचं पोट भरण, आपण तिला काय न्यावं, काही नाही न्यावं, असंच आपण जावं. पण अहो आपल्या लेकीकडे जात असताना मोकळ्या हाताने गेल्यावर तिथं आपल्या पोरीला सासू ननंद त्या काय म्हणतील, काय नाव ठेवतील तिला, आपल्या पोरीला यातना होतील. आणि दुसऱ्या दिवसाचा दिवस उगला. नरसी मेहता आणि त्याची पत्नी हातामध्ये पिशवी घेतलेली, पिशवीमध्ये काहीच नाही, आणि निघाले. त्या घरी गेले आणि जावयाची लेकीची नजर आपल्या माईकडं आणि सासऱ्याकडे असती की याने काय आणलं असं आपल्यासाठी, आहे का नाही. लेकीची असती का नाही आशा, आपल्या माईनं आपल्या बापानं आपल्यासाठी काहीतरी आणलं असावं. पिशवी रिकामी घेऊन आला नरसी मेहता. मग नरसी मेहताच्या मुलीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. मायबापांनो, माझ्या बापाकडे काही नाही आणि माझा बाप आज रिकामा आलाय, पण आलाय ते आलाय, पण हे माझ्या घरचे हे घांगे काय म्हणतील माझ्या बापाला, हा अपमान माझ्याच्याने आता सहन होत नाहीये.
बापाला एका खोलीमध्ये बोलवून घेतलं. बाबा, माझ्या घरी एवढा मोठा ढवळे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही येताना मुलीसाठी काही नाही आणलं. मुली, अरे तुला माहिती ना माझ्याकडे काही नाहीये, काय आणू तुझ्यासाठी? अरे मी आलोय ना तुझ्यासाठी, एवढंच तुला भास आहे. नाही बाबा, तुमच्यावर फार या माझ्या नवऱ्याची, माझ्या सासऱ्याची, यांची फार आशा आहे की यांनी मोठा आहेर आणायला पाहिजे होता. पुरी, अरे यंदा जमीनच पिकली नाही, नाही आणलं. आणि गावामध्ये काही असतात बघा 2-4. आता कार्यक्रम म्हणल्यावर गावातले शेजारी पाजारी गोळा करावं लागते का नाही? हा, का घरच्या घरी थोडाच कार्यक्रम होतो? शेजारनी हे ते, बाई काय नाही आणलं तुझ्या मायनी, बाई काही नाही आणलं. आता झालं सुरू झालं. पुन्हा आमच्यासारखे 2-4 टगे आले. अरे तू जज रे, काहीच नाही आणलं बाबा तुला, हा रिकामा झाला. अरे काय बाबा तू घरे, ते लागला बोलायला तिथं. आणि गावामध्ये एक असा आडवा होता. आडवा कुठं? आडवाच बरं का. कुणाचं लग्न जमलं तिथं आडवा बरं का. कुणाची कंदुरी असन तिथं आडवा, कुणाचं भजन असन तिथं आडवाच, जिथं जाऊ तिथं आडवाच. असा एक माणूस आमच्या गावातला तात्या, आडवाच. त्याने एक दिवशी मंदिरात गेला आणि माईक घेतलं. म्हणला आता हे आडवं चलणं बंद करायचं. काय म्हणला? बंद करायचं आता हे. आता आडवं कुणासंग चलायचं नाही. माईक हातामध्ये घेतला आणि पुकारलं, ऐका गावकरी मंडळी, उद्या सकाळी माझ्या घरी मीटिंग आहे आणि सगळ्याला मीटिंग मध्ये मी शब्द देणार आहे आणि उद्या सकाळी माझ्याकडे या. असं ठरलं. आणि गावकरी आंघोळ फिंगोळ केले. बाबू महाराज बी होते त्यामध्ये. मस्त बरं की सेंट सुंट कपडे फिबडे घातले टाईट. म्हणले आता तात्याने बोलिले. सगळे तिथं गेले बरं का. गेले तर तात्या आतमध्ये रातभर विचार करून करून आडवं आपल्याला आता कोणाला राजायचेच नाही. वाढला बिपिन. तात्या गेले ना, गेले तात्या भीतीला टेकून देऊन. विचार करून करून गेले तर कोणी नाकात बोळे घालायला नाही, कानात नाही. तात्या भोगले तर भोगले. साजरा टम झाला. गावातले पोरं म्हणले, तात्या तात्या कुठं आडतोय? आवाज नाही, काय नाही. बोलली जीजीबी बोलली. घेतली कडी काढून आणि दरवाजा काढून आतमध्ये बघितले तात्या. म्हणले तात्या तर गेले बाबा. फुगले तात्या आणि दांडरले म्हणजे पाये. म्हणले आणा तिरडी आणली तिरडी. म्हणले आता झोपवा म्हणले तात्याला. तात्या झोपीला की मुंडकं असं वर व्हायचं आणि मुंडकं वर झालं की असे मुंडक्याकून दाबलं की बाय असे वर व्हायचे. तात्याला बांधताच येईना. गावातले 2-4 माझ्यासारखे टगे आले. म्हणले काय करायचं? म्हणले अरे आपल्याला आडवच वागले जाता जाता. म्हणले काय करा? आरा म्हणले काजरा आणला. काजरा बांधले पाये, त्याची तात्याची पाये आणि घेतला खांद्यावर. कुत्रे उडी तात्याला घेऊन. नाम सत्य हे. तात्या पुढं येशीत गेले. जेव्हा आली का नाही गाडी, वाय 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 वाय. आणि पोलीस म्हणले काय चाललंय? काय नाही. म्हणले तात्या गेले आणि गेले तर मग ह्याला सन्मानाने न्यायचं तर होडीत कस काय चाललंय? मारले काय की तुम्ही? बरं का, मारले काय की? म्हणले होडीत चालले त्या आरती. हा, तुम्ही ह्याचा रात्री कार्यक्रम केलाय काय की? आख गाव 1.25 महिना जेलमध्ये पेटलं भाकर खाते. गेला का नाही आडवास? असे काय आडवे माणसं. आणि त्या कार्यक्रमामध्ये काका एकटा घ्या. ते मला तुझ्या जाजऱ्याने गाईच ना आणलं नाही. ते म्हणलं तुझ्या जाजऱ्याला बोलीवर इकडं बोलीला जाजरा. म्हणले मामा काय आणलं का नाही? म्हणले काय? म्हणले कदरून गेलं. नरसिंह मेहता संत होता आणि संताची चेष्टा कोणी करू नये बरं का. नाही. आपल्या गावातला विषय. टेकडीवरच्या बाबांनी सांगितलं नाही किती अभंग म्हणतात तुम्ही लोणीमध्ये, हाय का नाही? ताजं उदाहरण. म्हणून संताच्या नादाला लागायचं नाही, हाय का नाही बालू महाराज? हे संत आहे बाबा. मग या टाग्याने पेन आणला, वही आणली आणि मग हे नरसिंह मेहता म्हणले करा यादी. कुणाला काय पाहिजे, कुणाला काय पाहिजे. कुणी सांगतंय कुमकुम साडी, कुणी सांगतंय मोतीहार, कुणी सांगतंय तेरे नाम साडी. आली तेरे नाम. कुणी म्हणलं पुष्पा आणा आता झुकेगा नाही. आली का नाही? आता कुठं होतात आणि त्याच्याशिवाय चलत नाही बाबा हे आमचं बाजार. अशा साड्या लय हारण हे ते लिहिलं. टाग्याने काय लिहिलं बाबा काका?
ये मला याच काय खरं या संताच, हे संत आहे काय आणि हे काय आणणार आहे रिकामी पिशवी घेऊन आलेला. ते मला आपल्याला दगड पाहिजे, दगड लिहायला दगड. आणि नरसिंह मेहता माय बापानो गावाच्या बाहेर आला आणि देवाचा धावा करू लागला आणि डोळ्यातून पाणी आलं. त्या विठेवरच्या देवानं पाहिलं माझ्या भक्ताची कोणीतरी चेष्टा करते. बैलगाडी झोपली द्वारकेहून, बैलगाडी मायबापानं स्वकांतिका नाही. आणि बैलगाडीमध्ये जे यादीमध्ये त्या टाग्याने लिहिलं होतं त्या दगडासहित द्वारकेचा पांडुरंग त्या नगरीमध्ये घेऊन आला बैलगाडी. आणि आला आणि सासऱ्याच्या म्हणजे युवायाच्या दारामध्ये गाडी उभा केली आणि नरसिंह मेहता गावाच्या बाहेर रडतोय आणि गाडी गावामध्ये उभी आहे. गाडी आणि उभा केल्यावर नमस्कार घातला त्या देवानं. युवायाला म्हणले, युवाई जी यादी केली होती यादीप्रमाणे सामान आणले, कोणाचं काय कोणाचं काय काय ते घ्या. सगळ्यांनी आपापले अमूलिक वस्तू, आता देव म्हणल्यावर तिथं काय कमी का, सगळ्यांनी एक 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 वस्तू घेतल्या. कोणी जे साड्या सांगितल्या होत्या, कोणी मोतीहार सांगितले होते, कोणी नेकलेस सांगितला होता, कोणी साखळी गंटन सांगितलं होतं. ते सगळं 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 दिलं. आता राहिला दगड. दगड म्हणजे हे दगड कोणी सांगितलं होतं, म्हणजे त्या टाक्याने सांगितलं. म्हणजे ते कुठ आहे ते म्हणलं. आता काय मला मी किती आभागी, हे असा आडवा तात्यासारखा जिथं जाईल तिथे आडवाच. मग सगळ्यांनी गावात म्हणले काय काय आणलं, सगळ्यांनी म्हणून सांगितलं. सगळ्या बायका पोरं खुश झाले. पण याची बायको याला जगून देते का, तो दगड मागितलास, अरे काय तुला पटत आहे, ठोकला. लय अवघड कार्यक्रम आहे. आणि मग हे कळलं नरसिंह मेहताला. आणि नरसिंह मेहताला कळलं, म्हणजे बाबा तुमचा सालगडी आला होता आणि सालगड्याने तुमच्या सगळा आहेर या ठिकाणी पोच केला, निघून गेला. तेव्हा नरसिंह मेहताला कळलं हा सालगडी नसून माझा विठेवरचा पांडुरंग आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये हेच माझे हित करीते सकळ तेने हा गोपाळ कृपा करी. केली का कृपा, केली का नाही, कोणावर केली, नरसिंह मेहतावर कृपा केली. का तर त्या नरसिंह मेहताचा त्या संताच्या पायावर विश्वास होता, म्हणून त्या विश्वासाला पार्थ आणि त्याच्यामुळे ही कृपा. विठाला विठाला म्हणून आपण जीवनामध्ये अशा संतासारखं वागावं.
बर का इथं ताजं उदाहरण आहे. इथं बसलेले आमचे दाजी ते त्यांना विलय नाद होता बर का. खरं बर का एक वास्तव आहे. ये बघून घेऊन नदीला जायचे. पण आज त्यांचा अनुभव आहे इथं बरं का. ऐक नाही त्याचा अनुभव. आज ते दत्तात्रेयाची आराधना करतात, भक्ती करतात. आज संसारामध्ये तर सुख आहेच आहे, पण परपंचामध्ये देखील कसल्याच गोष्टीची कमी नाही. नका 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 ए येडमेला वाजले नाही काय. अरे जरा मोठ्याने वाजवा ना. वाजवायचे हे अनुभव आहे बाबा. हा संतांच्या सानिध्यामध्ये संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी तेरी अच्छी बनेगी. तेरी किस्मत बनेगी. अच्छी बनेगी तेरी ब्रह्माज की बन गई ध्रुवज की बन गई. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. तेरी अच्छी बनेगी. टाळे वाजवा एकदम महाराज. संतांच्या संगतीमध्ये आला ना तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तर ताजं उदाहरण तुम्हाला सांगितलंय. एवढं संतांच्या सानिध्यामध्ये सुख आहे. संतांच्या सानिध्यामध्ये एकदा माणूस आला ना तर तो कधीच वाईट मार्गाला जाणार नाही. आपणा सारिके करीती तात्काळ. आपणा सारिके करीती तात्काळ. आपणा सारिके करीती तात्काळ. आपणा सारिके करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागे. आपणा सारिके करीती तात्काळ. 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 उशीर नाही येत. संतांच्या संगतीमध्ये माणूस आला रे आला की त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार राहणार का नाही. नाही. मग असा एक संत संतांच्या सानिध्यामध्ये आला. असं एक हनुमंताच्या मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये त्या माणसाला हात नाही पाय नाही काका. आणि अशा माणसानं कीर्तन ऐकलं आणि त्या कीर्तनामध्ये बुवानी सांगितलं पंढरीचा पांडुरंग म्हणजे साक्षात भगवंत. मग ह्याच्या मनामध्ये आस लागली कुठली पंढरीची. मग आपण जाऊन पंढरीला जावं आणि त्या सावळ्याला विठूला आपण पाहावं असं त्याच्या मनामध्ये आस निर्माण झाली. पण ह्या बाबाला हात नाही पाय नाही जायचं कसं. जाईन का माणूस. ओ हातवर करून सांगा बरं. एखादं हात नाही पाय नाही ते पंढरपूरला गेला जाईन का. तेव्हा वाहन होते का भाऊ 400 वर्षापूर्वी. वाहनाने वाहनच नव्हते तेव्हा कसं जाईल.
होय जाईन का? हा ये आहेत बघा जर पगवट येते पगवट येते. आणि मग गावामध्ये 2-4 मित्र आमचे सारखे बांढरे शिपीत वारकरी पंढरीचे वारकरी लय भारी आम्ही वारकरी हे आणि ते आपलं बिचार त्या वारकरीचे मित्र आणि ते म्हणलं अरे बाबा हो तुम्ही वारकरीत राव महिन्याला जाता काय करा मला घेऊन चला एकदा तरी बघू द्या त्या पंढरीला. ते म्हणले ए बाबा तुला कुठं न्यावं रे तुला हात नाही पाय नाही आणि कुठं चाला पंढरीला आणि तुला खाऊ तरी कोण घालीन वाटण कोण घाली. मग त्याने निश्चय केला मनामध्ये विचार केला. काय विचार केला असं की आपल्याला पंढरीला जायचंय म्हणजे जायचंय आणि त्या सावळ्या विठूला आपल्याला एकदा पाहायचंय आणि त्याला एकदा पाहिलं की या जी काय व्यथा आहे ती व्यथा तिथं आपल्या पांडुरंगाच्या पायावर अर्पण करून टाकू. निश्चय केलं मला नाही ना कुणी नेलं तरी फकडे आपण जाणार आणि निघाला. उन्हाचे दिवस लोळत लोळत आता पाय नाही हात नाही मग आता लोळत गेल्याशिवाय पर्याय नाही. गावाच्या येशीच्या बाहेर आला आणि हनुमंताच्या मंदिराजवळ आला. दिवस मावळला तिथं भुकेने व्याकुळ झाला कुणी पाणी नाही द्यायला त्याला. मग एक भक्त आपल्याकडे येण्यासाठी निघलेला आहे. हे कळतंय त्याला न सांगता तुम्हा कळो येती अंतर. त्याला कळतंय की माझा भक्त माझ्याकडे येणार आहे त्याला आणायचंय मला असा विचार केला पांडुरंगानं. आणि विचार करून पैठणपाशी मुंगी हे गाव आहे बघा आहे का नाही आहे का नाही. आणि त्या मुंगी गावचा सदग्रस्त हा आणि पंढरीला निघला. देवानं विठोबा ख्रिस्ती नावाचं एक रूप घेतलं या पर्याचं आणि तिथून पंढरपुराहून बैलगाडी झुपली आणि मुंगी या गावामध्ये त्या संध्याकाळी तिथं आला. म्हणला बाबा तू फार थकलेला आहे आणि निघाला कुठं तुला हात नाही पायी नाही. अहो मी माझ्या देवाकडे चाललोय. तुझा कोणचा देव? म्हणले पंढरीचा सावळा माझा देव आहे आणि त्या सावळ्याची भेट घ्यायची आहे आणि एकदाच त्याला भेटलं ना तर माझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय तिथं राहणार नाही आणि पुनरुपी जन्म आणि पुनरुपी मरण कशाला असं त्या कुरुमदासाचे शब्द मायबापानो पांडुरंगाच्या कानावर पडले. भक्त असा असावा भक्त ऐसे जाणा जे देहीची उदास गेली आसपास निवारून. आसपास निवारलेली असली पाहिजे पण आपली आसपास निवारली ग. बरं आपण पंढरला गेल्यावर काय म्हणतो अरे पिंट्या कापूस लावला का? लावला पण ती कडीची गागरी जरा नीट लाव बघ नीट लाव दोरीत लाव ते लय अलकड लावी तुम्ही. असले धोरणबाज माणसं आपली माळ पोट गळ्यातून आणि पोटामध्ये काळ. अरे तुमच्यापेक्षा ते बगळे बरे ना मासे पाण्यात खाणारे. अरे काय तुम्ही माळ करी धोरणबाज नाही काय नाही. माणसाने आचरण सुद्धा असावं. माणूस कसाही असू द्या आचरण सुद्धा असलं पाहिजे. लोकांच्या संपत्तीवर डोळा नसला पाहिजे. एवढं माणसाने जीवनामध्ये वागलं पाहिजे. पैसा तर माणूस जिंदगीभर कमीन बरं का पण आता हे कपडे घालून लोक नुसते पैशाच्या मागे लागलेत बाबा. 40-40 हजार रुपये एका एकाची सुपारी कोणाच्या नावानं? तुकाराम महाराजांच्या यांच्या नावानं. आणि ते आपल्याला शिकवणार ज्ञान. अरे तुम्ही एवढ्या सुपाऱ्या घेतल्यावर गावाची गावं बुडत देईन ना. एका बाबाला 40-40 हजार द्यायचे म्हणले. 8 दिवसाची लावा ना. 40 गुणिले 8 किती झाले? होय हाय का नाही कुणी शिकलेली इथं? हा 3,20,000. 3,20,000 बाबाला द्यायचे. मग त्या बाबांनी साधा आपल्याला चहा बी नाही पाजायचा. त्यांच्या घरी गेल्यावर तुम्हाला ते बोलणार बी नाहीत. चहा तर लांबच सोडा. अरे मग मला सांगायचंय बारक 2 गाडगे घ्या आणि त्याच्यामध्ये एक बारकाही चुटाका आणि एखाद मोठही चुटाका आणि त्याच्या दोन्हीमध्ये हात घाला.
दोन्हीचा ठणका सारखाच लागन का? मग काय करायचं एवढं आमच्या जरगी जाणार ना बारकली बारकली याच्यावर भागवा ना. अरे हे सप्त्यामध्ये सप्ताह केला पाहिजे पण आपले जरा थोडं हिशोबात केला पाहिजे. लय मोठाले आणून काय उपयोगाचं नाही बाबा. अरे आपल्या गावात एखाद्या पोरीचं लग्न जर म्हणलं तर तिथं खर्च करा. अरे गावात संडास बाथरूम नसतील तर महिलाला तिथं बांधा. पण 40,000 एका 2 तासासाठी उडतात तुम्ही. स्वकांती काय बाबा ही. आम्ही आज 4 व्हीलर गाड्यामध्ये हिंडू लागलो. मला तिकडे जायचं नाही पण आता हे आलं म्हणून सांगायला लागलो. मग आपल्याला संत जर म्हणून घ्यायचं असेल तर भगवान बाबा सारखं बना, शांती ब्रह्म नवनाथ बाबा सारखं बना आणि जीवनामध्ये चांगल्या मार्गाने चाला. ही तर तुमच्या जीवनाची नय्या तरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि मग तो कुरुमदासाला त्या विठोबा नावाच्या ख्रिस्तीनं हातानं घास भरवला. काय सुख असेल माय बापा होते. अरे देवानं 33 कोटी देवाचा राजा त्याने तोंडात घास भरवावा. कधी आपल्याला भरलाय का? हा त्याच्यासाठी आपण हे खाटाटोपी करतो बाबा बर का. त्याच्यासाठी त्याने घास भरवला आणि दरकोस दर मुक्काम दरकोस दर मुक्काम नेत 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 पंढरीच्या जवळ आरण आणि आरण गेल्यानंतर पुढे लहुळ लागतं. लहुळ या गावाच्या जवळ गेल्या बरोबर देवाने सांगितलं आता इथून पुढे हे कुरुमदासा तू तुझ्या सोयीनं पंढरीला ये. आता इथून पुढे मला दुसऱ्या गिरायकाला माल टाकलेला जाताना त्यांच्याकडून उधारी गोळा करून आणायची. भाऊला माहित असेल उधारी गोळा करायची म्हणले की डोक्याला लय वैताग बाबा. नेतानी कशी नेते देणार उद्या देऊ उद्या अनुदानाचे पैसे पडणार. ते अनुदानाचे पैसे टाकतं गरजून दुकानदाराची गाठ घेत नाही पूर्ण उचलीत नाही. मग यांना देऊनची देऊन चुरासारखं मागायला लागते का नाही. हा मग तसं म्हणले मी माल टाकलेला आहे आणि ते गिरायक लय खट्या त्यांना हाणून मारून पैसे घ्यावे लागतात. तुम्ही संत माणसं कुणाला म्हणतात देव? कुरुमदासाला. तुम्हाला त्यांच्या संग नेल्यावर संताला आम्हाला जमणार नाही म्हणून तुम्ही आता इथून पुढे तुमच्या सोयीने या. देव अंतर्धाम पावले आणि विठेवर उभा राहिले. जाऊ भक्ताची आळी मांधी पंढरीला आलेली आहे एकादशीला आणि देवाचं दर्शन घ्यायला. आणि आता एकादशी उद्या आहे आणि 8, 10, 12 किलोमीटर आहे त्या लवळगाव. आणि तिथून आता आपण असं भिंगत भिंगत कवरच जाणार. हा मग आता आपला देव भेटणार नाही एकादशी दिवशी. मग आता करायचं काय? मग वाटाने पिढवून काही संत चालले होते. त्या भिडवून जाणाऱ्या संताला सांगितलं म्हणले ओ काय करा कुरुमदासाचा एक तुमचा भक्त आहे आणि असा निरोप माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला द्या. आणि त्या संतानं तिथे दर्शनाला नंबर आल्यानंतर देवाच्या कानात सांगितलं देवा तुमचा एक संत लवळी या गावामध्ये वाट पाहतोय आणि तुम्ही त्यांना जाऊन भेट द्या. आणि मग तिथं ज्ञानेश्वर होते, नामदेव होते, सगळे संत आळीमांदी होती. आणि कानामध्ये नामदेवाच्या देवानं सांगितलं म्हणले चला आपल्याला लवळ जायचंय. आणि नामदेव म्हणतात लवळ आज काय इथं भक्त आलेत? नाही म्हणले सगळ्यात इम्पॉर्टंट भक्त माझा लवळ गावामध्ये आहे, आज त्याला मला दर्शन द्यायचंय. आणि सगळे संत आणि देव तिथं आले तर रक्ताच्या थारुळ्यामध्ये हा कुरुमदास पडलेला अंगात रक्त वाहतंय कारण डांबरीहून असा लोळत लोळत होता तो. आणि मग भगवंतानं आपल्या मांडीवर त्याचं मुंडक घेतलं. बाळा फार तू थकलास रे, फार तुला कष्ट झालं असन. जेव्हा मांडीवर घेतलं तेव्हा ते कष्ट निघून गेले. देवा तुमच्या मांडीवरती आल्यानंतर कसले कष्ट आणि तुमच्या दर्शनाची आस, तुमच्या दर्शनाची ओढ आणि त्याच्यामध्ये कसले कष्ट. आजही असे वारकरी आहेत गाडीमध्ये बसत नाहीत, पायामध्ये चप्पल घालत नाहीत. आजही असे संत आहेत की त्यांना आषाढीची ओढ आहे, त्या पांडुरंगाची आस आहे. असे आजही त्या ठिकाणी संत आहेत. आणि मग सर्व भावाने तण मन धनानं बाबू महाराज कुरुमदासाने आपला देह भगवंताच्या पायावर समर्पित केला. कुठं? लवळ गावाला. आणि आजही तिथं एकादशीला जत्रा भरती आणि दर्शनाला भक्त येतात.
हे काही मंच आणि थोटांड सांगत नाही. हरिविजय ग्रंथामध्ये 38वा अध्याय बाबा, हे वाचा बघा, तुम्हाला याचं आख्यान कळन. आणि मग किती भागला होता तो क्रमदास, किती भागला होता? भागलिया मज वाहतील कडी, 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 भागलिया मज वाहतील कडी. डांगी आणि गोडे सरी बसूप, डांगी आणि गोडे सरी बसूप, त्याचे माझे हित करीतीच खळ, त्याचे माझे हित करीतीच खळ, त्याचे माझे हित करीतीच खळ, त्याचे माझे हित करीतीच खळ. डांगी आणि गोडे सरी बसूप, डांगी आणि गोडे सरी बसूप, त्याचे माझे हित करीतीच खळ, त्याचे माझे हित करीतीच विठोबार तुम्हारी भागली या मज वाहतील कडी, त्यांची आणि जोडे सर्व सुख. किती नेला का नाही कडेवर उचलून? कुरुमदास होते का हात पाय? नेला का नाही? बरं सर्व सुख लाभलं का नाही त्याला? लाभलं का नाही? एवढा देव दयाळू आहे, कृपाळू आहे, त्याला सगळ्याच देणं घेणं आहे. कोण झोपलंय, कोण जागय, कोण काय करतय, हे सगळं सगळं त्याला दिसतंय. म्हणून देव एवढा दयाळू आहे, जे दमलाय त्याला देखील कडेवर घेऊन जाण्याची ताकद आज त्या देवामध्ये आहे. मग आपण त्यांच्यावर का विश्वास नाही ठेवला पाहिजे? ठेवला पाहिजे संतावर. आणि संताचं तुम्ही आम्ही ऐकलं पाहिजे बरं का. आपल्याला जर निर्दोष सुटायचं असेल ना या संसारामधून बरं का महाराज, तर संताचं आपण ऐकलं पाहिजे. संताचं ऐकावं का नाही ऐकावं? हा ऐकावं. आईचं ऐकावं का नाही ऐकावं? बापाचं ऐकावं का नाही ऐकावं? बायकोचं ऐकावं का नाही ऐकावं? जमले जमले ह्याला या जगून शिकाकडे उद्या बसून विठाला विठाला बरे का. साऱ्यांचं ऐकावं लागतं आणि साऱ्यांचाच विश्वास सगळ्यावर ठेवावा लागतो. जसं घरामध्ये सुनाचा आणि सासूचा विचार आहे, ती झोपडी असू द्या ते एक महल आहे. ज्या घरामध्ये बापाचा आणि लेकाचा विश्वास आहे ती झोपडी असू द्या ते पॅलेस आहे मायबापांनो. का? हा विचार महत्वाचा आहे. आणि आपण त्या मायबापाचं ऐकलं पाहिजे, संताचं ऐकलं पाहिजे.
उन्हाळ्या दिवसामध्ये बरं का काही काम नसतात आपल्याला का आहेत कापूस याचाची काम फुटले तर वा वा पहिलं एवढे कापस नव्हते बरं का आपल्या काळात कापस आले म्हणून तर आपले स्पेअर पार्ट खराब झाले सगळे ढिले झाले कुणी काय आता चांगलं ना म्हणे ना माझं शरीर लय चांगलंय कुणी म्हणते खोबा गेला कुणी म्हणते नस दबली कुणी म्हणते कंबर दुखायला लागली कुणी म्हणते मानाचा मनकाच गेला अरे काय हे कापसामुळे बरं का हे कापसामुळे सुख नाही रात्रंदिवस पळपळ तरी काही उराना काही दिसाना कुठं बरं करायचंय कुणासाठी लेखासाठी बरं ते तरी धोरणात असावा हा त्याने नाहीतर लाता आणि कोण मेला रे ज्याने बांधला बांगला ते कोण मेला त्या बांगल्यात शेवटच्या टायमाला जाऊ द्या रे हे तिकडे कोपी बांधा ह्याला तिकडे जाऊ द्याला वाज यायला बाबा हे इथंच करायला लागले सगळं म्हणून 60 वर्ष झाल्यानंतर माय बाप्पानं त्या भगवंताची आराधना करा त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये या आणि संताचं ऐका आता लय वेळ घेत नाही तुमचा 5 मिनिट वेळ घेतो संताचं का ऐकायचं बरं का उन्हाळ्या दिवसामध्ये पहिलं काका तुमच्याकडं बैल बारदाना गाई लय असायच्या गावरान गाई बरोबर आहे का नाही पोरं बाळ अशी मस्त उन्हाळ्यामध्ये चरायला नदीच्या कडे घेऊन जायचे गाई चारायला आणि घोरे असायचे त्याच्यामध्ये आहे का नाही मग ते उन्हाळ्यामध्ये घोरे आपल्याला शेतीला पेटवायला आपण पेटवायच्या म्हणत का नाही मग बैलगाडीला पेटवायला गोरे पहिल्या घरच्या गाईचे असायचे आता लाखन 1.5 लाखन हळीचे बैल किलार बैल लय आता लय थाट झाला सोन्याचं सिंग झालं बरं का काका आणि मग घोरे पेटवायला आमचा रमूजर का बोरगा बोल का त्या टायमाला बरं का आणि झोपले ना घोरे ते म्हणजे ना पोराने संसार आणि घोऱ्याने शेती करू नये पण त्यांना चालू झुपी जर करावं लागन का नाही आमच्या रमूसारख्या क्या वाघराने झोपले घोरे आमचं ते खेड्याच्या बाळूला लिनाद तस झोपले घोरे एक मावशी रोडवरच खळ केलं तिने तुरीच आता रोड ह्यांना वाटतंय आम्हीच रोड टॅक्स भरतो मोटरसायकलवाले पंख्यातून घालते तर ही मावशी तुरबडी ती रोडवर यांचा असा राग आहे तुम्हाला आम्ही आमच्या गावातून इकडे कीर्तनाला चाललो नातापूरच्या बाहेर आल्यावर तुम्हाला तो मालेगाव पैसे एक जणाचे बैल रोडवर मी म्हणले बैलाचा रोड टॅक्स भरलाय काय की ह्यानी काहीच्या कोंबड्या बाबू महाराज रोडवर मरेल कोंबडी रोड सोडली का ती मारायला आली होती आणि आली मोटरसायकल एक जण मातीला चाललं होतं तिकडे भेंड टाकलीला आणि मेली ना कोंबडी हवानी आता हे म्हणते तसं मी सांगतो मेली हवानी मेली की हे माणसाने मागून जाऊन धरली मोटरसायकल म्हणले कोंबडी मेली ते म्हणले मी टायर घातलं नाही ते म्हणले हवानीच मेली तुमची गाडी का कमी होती का फास्ट काढा म्हणले 500 रुपये तिला 50 रुपयाला बाजारात कोणी विचारलं नाही चांदवडच्या आणि ती मेली तिचे 500 रुपये असे खोडबाज माणसं काहीच्या शेळ्या रोडवर श्रावण महिन्यात त्यांना गिराईक नसते आणि त्या रोडवर सोडायच्या काका आणि एखाद्याला अर्जंट गरज असावा जावा धडकलं बोकुड तेव्हा त्याचा भाव असतो 2000 6000 काढ असे खोडबाज माणसं आणि अशी खोडबाज मावशी आणि हे रमू भाऊने आमचे झोपले घोरे आता घोरे ते घोरे उधळे ना घोरे बघता बघता उधळे आखडानात बी मग त्या मावशीचा नातू रोडवर खेळत होता काय नातू मग रमू भाऊने आमचा आवाज दिला मावशी बैला उधळे बैला पोराला बाजूला करा पोराला ती मावशी काय म्हणते दावते मेल्या तुला पोलीस स्टेशन मरुदी माझ्या नात्याला काही तर होऊ दे तुला बघते जशी गाडी जवळ गेली तसं पुन्हा आवाज दिला मावशी पोराला बाजूला करा पोराला बैला उधळी बैला तुला सांगितलं ना एवढं आडू नको आता लय टाइम झालाय पोरग बाजूला करा मावशी म्हणते तुला धावते पोलीस माझ्या नाताला होऊ दे काय बघता बघता बैल गेले टॅमॅटो सारखं पोराचा मेंदूच बाहेर पडला गेलं पोरग कुणी मारलं पोरग अरे म्हातारीने जाणून बुजून मारलं बाबा त्याला जेलमध्ये घालायसाठी
झाली केस दाखल तरवड्याच्या पोलीस स्टेशनला, बसले अडकून 3 वर्ष. मग आली कोर्टात केस. मग आता हे आरोपी निर्दोष सोटायचा म्हणले कुणाकडे जावं लागेल? वकिलाकडे. वकिलाच्या त्या टायमाला फीस होती 500 रुपये मर्डरच्या केस सोडायला. आता मर्डरच होतं नाही. आणि म्हणले मग वकील लय चतुर, तशी संत चतुर बरं का. हा ती बराबर सोडणार बरं का. आरोपी कितीही शातीर असू द्या, वकिलाने पॉइंट धरला की आरोपी निर्दोष सुटला. मग ते म्हणले मला 3 पोरीत बाबा, मी उगच अडकलोय म्हणले गुन्ह्यामध्ये. म्हणले मग तुम्हाला सुटायचंय ना, मग मी सांगन तसं करायचं, मी बोलन तसं वागायचं. ते म्हणले तुम्ही मानता तसं, संताच्या पुढं कोणी गेलंय का आणि वकिलाच्या पुढं जाऊन जमन का? नाही. म्हणले काय करायचं? काही म्हणलं की गुंग व्हायचं, नाटक करायचं. काय गुंग व्हायचं? जेजने विचारलं तो नाव काय, तो माणसं गोईंग. काही विचारलं तो माणसं काय, गोईंग. भरलं जेज. आता इथं कीर्तनामध्ये कोर्ट भरायला टाइम लागत नाही आपल्याकडे, लगेच असतं जिकडं तिकडं, फैसला बी जिकडं तिकडं. भरले दोन्ही बाजूचे वकील, मावशी बी नटून ठटून. आता मी ह्याला कायमची जन्मठेप द्यावं लावते, माझं नाव बी काय म्हणते ते मी सांगत नाही. तुम्हाला एखादी असली तर म्हणे मेल्या तुला कीर्तन झाले बघतेच, उगं त्यामुळे आपलं गप्प बसा, म्हणून आपलं मावशीच बरं. आणि मग आली ती मावशी मस्त पानाचा इडान ते ना. आज मी आता काय, आता मी आनंदात आहे, ती अशी जोमात आली. आता तिला काय माहिती मी गोमात जाणार आहे म्हणून. आणि मग झालं दोघाची भैस. आणि हा शेतकरी उभा केला कटघऱ्यामध्ये आणि जेजने विचारलं नाव सांगा. हे म्हणते गोईंग. बापाचं नाव सांग. गोईंग. आडनाव सांग. गोईंग. तालुका कुठला? गोईंग. हे म्हणते पागल आहे का हे? गोईंग. काहीच बोला ना. मावशी बसली 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 आणि म्हणती म्हणले काय 3 वर्षापूर्वी लय आडत होत हे गुंगा नाही. ते म्हणले तुम्हाला कस काय माहिती? मला माहिती. म्हणले कस काय? लांबूनच इवळत होत मावशी, बैल उधळी बैल पोराला बाजूला करा असं आडत होत. निकाल लागला का? ओय लागला का निकाल? हा इकडे पुराव्याची काय गरज? हा काय गरज आहे का पुराव्याची? जे साहेब म्हणले मावशी आता मला लय कुटाने करायची गरज नाही, आता लय पुरावे करायची गरज नाही. ते म्हणले कस काय? ते मोठ्याने आडत होतं ना, तुम्ही जाणून बुजून तुमच्या पोराला मारले पोलीस स्टेशन धावते म्हणून. नाही का आता करायला गेले गणपती झाला मार होती. लगेच पोलिसाला ऑर्डर दिली जे साहेबांनी, मला हिला धरा, हिचा नातू हिने हाताने मारलाय. हे एका किलोमीटरवरून बोंबलत होतं, त्याचं ऐकलं नाही आणि बदला घेण्यासाठी इथं आली, अडकली आणि हे निर्दोष सुटलं. म्हणून जगत हे कोर्ट आहे आणि विश्वर त्या कोर्टातला न्यायाधीश आहे आणि त्या कोर्टामधले वकील हे संत आहेत. म्हणून अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे शेष सेवीन आवडी, 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 म्हणे शेष सेवीन आवडी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, तुका
देखील संताचं वचन मोडायचं नाही. या संसाराच्या राट गाडग्यातून आपल्याला निर्दोष जर सुटायचं असेल तर संताचं वचन मोडायचं नाही. ज्ञानेश्वर बावली ज्ञानराज.